आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. पाहिलं का जावई बापू, आम्ही तुमच्या वयाचे होतो ना तेव्हा किती जणांना पळवलं असेल विचार करा. असे फटके मारतो ना का भले भले मैदान सोडून पळून जातात. बोर्ड बघा निंबाळकरांच्या धावा बघा. कॅच कॅच आउट. नाही आउट नाही आता. या तुमच्या टीम मध्ये नाहीच आहेत. असं कसं आउट द्यायचं आम्ही? असं कसं नाहीये, ते आपण जगतापच आहे की. त्या सूर्याकडनं खेळूच शकतात ना. अंपायर आउट आहे ना. राजू, मी आत्या आहे ना तुझी. हा हाय. फार लांब काय मारू नको आणि लवकर आउट होऊन जा काय. तुम्हीच टाका बॉलिंग. फक्त धारण राहिली जिंकायला. तुळजा घे, तू टाक बॉलिंग. जमल का तुला? तुला काय वाटतं, मी काय कधी क्रिकेट खेळले नाहीये का? बघू. आता ह्याची विकेट तर मीच घेणार. होय, आधी टाक बॉल व्यवस्थित स्टंपात. नाही आउट नाही. तिनं चिटिंग केली. तिनं काय चिटिंग आहे? सांग ना, सांग काय चिटिंग आहे? अगं तू लक्ष द्या. तर अशा पद्धतीने चाललेली ही जगताप आणि निंबाळकर फॅमिलीची ही टुर्नामेंट आज निंबाळकर फॅमिलीनं 6 रनानं जिंकलेली आहे. वा 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 जावई बापू, आज आम्हाला वय विसरायला लावलं बा तुम्ही. आज एकदम तरण्यासारखे जेवलो आणि तरण्यासारखे खेळलो. लय वर्षात असा दिवस आला नव्हता बा. दादा हायच भारी. त्याच्या डोक्यात कधी काय येईल ना काहीच सांगता येत नाही. खरंच. बरं ऐका, मला अजून एक आनंदाची बातमी सांगायची आहे. अरे वा. आपली तेजू पोटशी राहिली की नाही, त्याला उद्या 3 महिने पूर्ण होत्यात. 3 महिने झालं? मालक, तिच्या चोरोटीचा कार्यक्रम करायला पाहिजे आपल्याला.
झालं का आनंद साजरा करायची अजून एक संधी चालून आली करू 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 ज्यांना बोलवायचं त्यांना बोलवा तुम्ही. हा नाही नाही, हा फार कुणाला बोलवायचं नसतंय बाहेरच्यांना, घरच्यांपुरताच करायचा असतोय कार्यक्रम. म्हणून तर त्याला चोरोटी म्हणतात. असे होय. तुम्ही सगळ्यांनी उद्या बंगल्यावर यायचं. हा तेजू 3 महिने कधी झालं कळलं पण नाही ग. उद्याचा कार्यक्रम आहे ना, जल्लोषात करायचा आपण. जे काय लागल त्यात कसूर ठेवायची नाही. हा जावई बापू आम्ही निघतो. हा येत येत अरे सुखीरा सुखीरा बाकीचे येतील निवांत. आम्ही निघतो पुढे. हा चला चिरंजीव चला चल. आत्या अगं ते कार्यक्रमाचं सांगितलंच पण त्यात करायचं काय असतं तेच माहित नाही. अरे तुला कशाला माहित असायला पाहिजे? का? तुझ्या आईला म्हणजे आशा वहिनीला सगळं माहित आहे की. तिला बी उद्या कार्यक्रमाला घेऊन ये. तुझं काय काम आहे तिथं? हे बघ त्याचा काही संबंध नाही तेजूशी. एवढे दिवस नव्हती तर आपल्या घरात काही शुभकार्य झाली नाहीत का? सूर्या, अरे शुभकार्य झालं की, पण ती नव्हती ना त्या वेळेला. आता ती हाय. सूर्या, अरे तिचा संबंध नाही असं कसं म्हणू शकतोस रे तू? अरे आई आहे ती. आईला डावलून कसं चालेल? तिचा मान तिला मिळायला पाहिजे का नको सांग बरं. हे बघ आत्या, मला नाही असं वाटत. ज्या बाईमुळे आम्हाला आयुष्यभर अपमान सहन करावा लागला तिच्या मनाचा विचार का करू मी? अरे असं का बोलतोयस? रक्ताची नाती अशी तोडता येतात वय? बरं एकीकडं तू आशा वहिनी बरोबरचं नातं नाकारतोयस आणि दुसरीकडं तू आपल्या घरात तिची राहण्याची व्यवस्था केली आहेस, तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहेस. मला सांग, तुझ्या मनात जर तिच्याबद्दल एवढाच राग आहे तर हे सगळं का करतोयस तू तिच्यासाठी? माणुसकी म्हणून. मग त्याच माणुसकीच्या नात्यानं उद्या तिला कार्यक्रमाला घेऊन ये. ऐक माझं सूर्या, अरे कुठल्या बी आईसाठी पोरांचं सुख हे सगळ्यात महत्वाचं असतंय आणि जगातल्या कुठल्या बी आईसाठी आपल्या लेकीला आई होताना बघणं यासारखं मोठं सुख नाही रे. मला सांग, हे सुख आशा वहिनीपासून हिरावून घेऊन तुला काय मिळणार आहे? सूर्या, अरे तेजूचं कन्यादान झालं, धनूचं कन्यादान झालं, या सगळ्यात आशा वहिनी नव्हती आपल्या बरोबर, पण आता ती हाय ना. मग निदान आता या कार्यक्रमात तरी तिचा मान तिला मिळू दे की. हवं तर यो माझा हट्ट हाय असं समज. माझ्यासाठी तरी नाही म्हणू नकोस. ठीक आहे, येतो घेऊन.